लोक स्वतःची फेक आयडेंटिटी का तयार करतात? आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या फेक आयडेंटिटी तयार करताना दिसतात. काही लोक सोशल मीडियावर स्वतःला खूप आनंदी दाखवतात. काही स्वतःला श्रीमंत, यशस्वी किंवा खूप आत्मविश्वासू दाखवतात. काही जण तर पूर्णपणे वेगळं नाव, वेगळी ओळख आणि वेगळं व्यक्तिमत्व तयार करतात. पण प्रश्न असा आहे की लोक असं का करतात? यामागे फक्त खोटेपणा नसतो, तर अनेक मानसशास्त्रीय कारणं दडलेली असतात. मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर फेक आयडेंटिटी ही अनेकदा व्यक्तीच्या आतल्या असुरक्षिततेची, भीतीची किंवा स्वीकार मिळवण्याच्या गरजेची प्रतिक्रिया असते. सर्वात मोठं कारण म्हणजे स्वतःबद्दलची असमाधानी भावना. अनेक लोकांना स्वतःचं खरं व्यक्तिमत्व पुरेसं चांगलं वाटत नाही. त्यांना वाटतं की लोक त्यांना जसं आहे तसं स्वीकारणार नाहीत. त्यामुळे ते स्वतःची अशी प्रतिमा तयार करतात जी इतरांना आकर्षक वाटेल. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती वास्तवात खूप एकटी असू शकते, पण सोशल मीडियावर ती सतत आनंदी फोटो पोस्ट करत राहते. कारण तिला लोकांनी "तू खूप खुश आहेस" असं म्हणावं असं वाटत असतं. मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये रिअल सेल्फ आणि आयडियल सेल्फ असतो. रिअल सेल्फ म्हणजे आपण खरोखर कोण आहोत. आयडियल सेल्फ म्हणजे आपल्याला कसं व्हायचं आहे. जेव्हा या दोघांमध्ये खूप अंतर निर्माण होतं, तेव्हा व्यक्ती फेक आयडेंटिटीच्या माध्यमातून स्वतःला आयडियल सेल्फ सारखं दाखवण्याचा प्रयत्न करते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्वीकृतीची गरज. प्रत्येकाला प्रेम, कौतुक आणि स्वीकार हवा असतो. जर एखाद्या व्यक्तीला वास्तव आयुष्यात पुरेसं लक्ष किंवा मान्यता मिळत नसेल, तर ती फेक आयडेंटिटीच्या माध्यमातून ते मिळवण्याचा प्रयत्न करू शकते. उदाहरणार्थ, काही लोक सोशल मीडियावर महागड्या वस्तूंचे फोटो टाकतात, जरी त्या वस्तू त्यांच्या नसल्या तरी. कारण त्यांना लोकांनी प्रभावित व्हावं असं वाटत असतं. याला मानसशास्त्रात इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणतात. म्हणजेच लोकांच्या नजरेत स्वतःची ठराविक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न. काही वेळा फेक आयडेंटिटी ही स्वतःला मानसिक वेदनेपासून वाचवण्याची पद्धत असते. ज्यांनी आयुष्यात नकार, अपमान, दुर्लक्ष किंवा भावनिक दुखापत अनुभवली आहे, ते अनेकदा स्वतःभोवती एक खोटं सुरक्षित व्यक्तिमत्व तयार करतात. कारण त्यांना वाटतं की खरं व्यक्तिमत्व दाखवलं तर पुन्हा दुखावलं जाईल. ही गोष्ट विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये जास्त दिसते. कारण त्या वयात स्वतःची ओळख शोधण्याची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे ते अनेकदा वेगवेगळ्या भूमिका करून पाहतात. काही वेळा हे नैसर्गिक असतं, पण काही वेळा ही सवय इतकी वाढते की व्यक्ती स्वतःलाच विसरू लागते. सोशल कंपॅरिझन म्हणजेच स्वतःची इतरांशी सतत तुलना करणं, हे देखील फेक आयडेंटिटी मागचं मोठं कारण आहे. आज सोशल मीडियावर प्रत्येकजण स्वतःचं बेस्ट व्हर्जन दाखवत असतो. त्यामुळे अनेक लोकांना वाटतं की आपलं आयुष्य पुरेसं चांगलं नाही. मग ते स्वतःचं आयुष्यही कृत्रिम पद्धतीने सुंदर दाखवू लागतात. सतत फेक आयडेंटिटीमध्ये जगणाऱ्या व्यक्तींमध्ये अँक्झायटी, स्ट्रेस आणि इमोशनल एक्झॉशन वाढू शकतो. कारण खोटं व्यक्तिमत्व सतत सांभाळणं मानसिकदृष्ट्या खूप थकवणारं असतं. काही लोक फेक आयडेंटिटी तयार करतात कारण त्यांना स्वतःवर नियंत्रण असल्याची भावना हवी असते. वास्तविक आयुष्यात त्यांचं आयुष्य विस्कळीत असू शकतं. पण ऑनलाईन जगात ते स्वतःची मनासारखी प्रतिमा तयार करू शकतात. त्यामुळे त्यांना काही काळासाठी आत्मविश्वास वाटतो. यामध्ये नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीचे काही गुणही दिसू शकतात. अशा व्यक्तींना सतत लोकांचं लक्ष आणि प्रशंसा हवी असते. त्यामुळे ते स्वतःला वास्तवापेक्षा खूप मोठं दाखवतात. पण प्रत्येक फेक आयडेंटिटी तयार करणारी व्यक्ती नार्सिसिस्टिक असतेच असं नाही. अनेकदा ती व्यक्ती आतून खूप असुरक्षित असते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वेळा फेक आयडेंटिटी ही जाणीवपूर्वक नसते. व्यक्ती हळूहळू अशी प्रतिमा तयार करत जाते आणि नंतर तीच तिची सवय बनते. मग वास्तव आणि खोटं व्यक्तिमत्व यामधली सीमा अस्पष्ट होऊ लागते. दीर्घकाळ फेक आयडेंटिटीमध्ये जगलेल्या व्यक्तीच्या नात्यांवर परिणाम होऊ शकतो. कारण खऱ्या नात्यांचा पाया प्रामाणिकपणावर असतो. जेव्हा लोकांना आपली खरी ओळख लपवावी लागते, तेव्हा आतून एकटेपणा वाढू लागतो. कारण लोक ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहेत, ती खरी आपण नाही अशी भावना निर्माण होते. यातून बाहेर पडण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला स्वीकारणं. स्वतःमध्ये कमतरता असणं ही मानवी गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसते. पण आज अनेक लोक स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या प्रयत्नात इतके अडकतात की स्वतःचं खरं अस्तित्व हरवून बसतात. ज्या व्यक्ती स्वतःच्या भावना, चुका आणि अपूर्णता स्वीकारायला शिकतात, त्यांना फेक आयडेंटिटीची गरज कमी भासते.
कारण त्यांचा आत्मसन्मान बाहेरच्या लोकांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून राहत नाही. शेवटी फेक आयडेंटिटी ही फक्त खोटेपणाची गोष्ट नसते. ती अनेकदा व्यक्तीच्या आतल्या भीतीची, असुरक्षिततेची आणि स्वीकाराच्या शोधाची शांत अभिव्यक्ती असते. त्यामुळे अशा लोकांकडे फक्त टीकेने पाहण्याऐवजी त्यांच्या मानसिक अवस्थेकडे समजून घेण्याच्या दृष्टीने पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.